नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे। आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे सांगलीची शान आणि आपल्या सर्वांच्या श्रद्धेचे ठिकाण असलेल्या कृष्णामाई महोत्सवात। तर मित्रांनो, गाडी आम्ही इथेच लावली आणि आम्ही चाललो आहोत चालत कृष्णामाई मंदिराकडे। आणि हे बघा, आपण एंट्री केल्यानंतर गणपतीची अशी सुंदर एक मूर्ती आणि वेलकम असं लिहिलेलं आहे आणि खूप सुंदर अशी रांगोळी पण काढलेली आहे इथे। तुम्ही आमच्या मागे बघू शकता, लोकांचा उत्साह ओसंडून वाहतोय। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या महोत्सवाचा कोपरा दाखवणार आहे, इथली जत्रा आणि बरंच काही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्यासोबत अनुभवा हा भक्तीचा सोहळा। चला तर मग बघा। आणि ही बघा, सुंदर अशी मोराची रांगोळी काढलेली आहे आणि ही रांगोळी तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर मला नक्की लाईक करा, तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा। मित्रांनो, पाहू शकता तुम्ही, हे आहे कृष्णामाईचं मंदिर आणि इथं प्रचंड गर्दी आहे। गर्दी असूनही लोकांच्या चेहऱ्यावर खूप मोठा आनंद आहे, उत्साह दिसतोय। हा गर्दीचा सोहळा म्हणजे आपल्या संस्कृतीचं जिवंत दर्शन आहे। मंडपात असलेली ही प्रभू श्रीरामाची मूर्ती पहा, किती सुंदर आहे। हनुमानाची मूर्ती आहे। चला तर मित्रांनो, निघालो आहोत कृष्णामाई घाटाकडे। आरती आता काही मिनिटांमध्ये या ठिकाणी सुरू होईल। त्यापूर्वी मानबिंदू ठरलेला सांगलीकरांना हवेत एक वेगळाच गारवा आहे, फक्त कृष्णामाईचा जयघोष ऐकू येतोय। आता मी नदीच्या घाटावर उभी आहे आणि माझ्या समोरचा हा नदीच्या पलीकडचा देखावा पहा, हा किती विलोभनीय दृश्य आहे। नदीचं पात्र आणि पलीकडच्या तीरावर असलेली ती जुनी मंदिरं। बापरे, घाटावर आज किती गर्दी आहे बघा, सगळीकडे लोकच लोक दिसत आहेत, पण तरीही सगळीकडे किती शिस्त आहे। पूर्ण घाट दिव्यांनी आणि फुलांनी किती छान सजवलं आहे, असं वाटतंय की वेगळ्या जगात आलो आहे। आणि मित्रांनो, आता आम्ही बसलो आहोत होडीत। कृष्णामाईच्या पात्रातून या होडीने प्रवास करणार आहे। बघा, पाणी किती जवळ आहे आणि होडी कशी हळूवार जात आहे। बाय बाय बाय। होडीतून जेव्हा आपण नदीच्या मधोमध जातो तेव्हा घाटावरची गर्दी आणि मंदिराची सजावट अजून सुंदर दिसते। काठावर असताना जे दिसत नव्हतं ते आता सफारीचा आनंद नक्की घ्या। पाण्यावरचा हा गारवा आणि घाटावर येणारा जयघोष मन प्रसन्न झालं। पाण्यामध्ये दिव्याचं पडलेलं प्रतिबिंब बघा, जणू नदीत सुद्धा छोटे छोटे दिवे असल्यासारखं वाटतं।